लेण्यात आपण सगळीकडे पाहत राहतो। भारतामध्ये असे कैक सारे ठिकाणे का जिथं आपण लेण्या पाहतो, परंतु अप्रतिम अशा लेण्या जर बघायच्या असतील ना तर त्या पाहायच्या फक्त बादामीमध्ये। बादामीमध्ये महादेवांना समर्पित, विष्णूंना समर्पित, जैन पार्श्वनाथ यांना समर्पित अशा अप्रतिम लेण्या आणि उत्कृष्ट लेण्यांचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो। तो कर्नाटकमधल्या हंपीपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या बादामीमध्ये। आणि भगवान शिवांना समर्पित नटराजाची 18 भुजावाली मूर्ती आपल्याला इथंच पाहायला मिळते। विष्णूंना समर्पित त्यांचे दशावताराच्या मूर्त्या देखील इथंच पाहायला मिळतात। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जगदीश गायकवाड आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बादामीची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेल। बादामीला कसं पोहोचायचं, कुठं राहायचं आणि बादामीमध्ये असाल तर कसं फिरायचं। तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा। व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। दक्षिण भारत म्हटले की डोळ्यासमोर येतात उंचच्या उंच शिखरे असलेली पुरातन मंदिरे, भव्य वास्तुकला, मस्त समुद्रकिनारे आणि महत्त्वाचं इडली, डोसा, उत्तप्पा असं मस्त साऊथ इंडियन जेवण। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत दक्षिण भारताची सफर। सुंदर ठिकाणे, सुंदर मंदिरे, सुंदर समुद्रकिनारे तुम्ही कमी खर्चात, कमी दिवसात कशा तऱ्हेने फिरू शकतात ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। यात आपण 3 राज्य कव्हर करणार आहोत, 1 कर्नाटक, 2 आंध्र, 3 तामिळनाडू। आपल्या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत कर्नाटकमधून। कर्नाटकमधील विजयपूर, हंपी, बादामी, गडद अशी महत्त्वाची ठिकाणे, तसेच पुढे आंध्रमधील तिरुपती बालाजी मंदिर, कालहस्ती। तामिळनाडूमध्ये प्रवास गेल्यावर तेथील महत्त्वाची पंचमहाभूत मंदिरे, नवग्रह मंदिरे, मदुराई, आपलं ज्योतिर्लिंग महत्त्वाचं रामेश्वरम आणि प्रवासाचा शेवट आपला होईल तो भारताचं शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारी। तर हा संपूर्ण प्रवास, आपण संपूर्ण यात्रा कशा रीतीने कमी खर्चात करू शकतात हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व ही माहिती आपल्या इतर मित्रांसमवेत जास्तीत जास्त शेअर करा। तर सुरू करूया आपला प्रवास। मागील व्हिडिओत आपण पाहिले की दिवस 1च्या प्रवासामध्ये मी नाशिकवरून निघून कसाऱ्यापर्यंत पोहोचलो। कसाऱ्यावरून CSTला आलो आणि CSTवरून होस्पेट एक्सप्रेसने पोहोचलो ते सकाळी विजयपूरला। विजयपूरमध्ये पोहोचल्यावर तेथे गोल गुंबज, 12 कमान, गगनमहल, इब्राहिम रोजा ही महत्त्वाची ठिकाणे आपण कशा तऱ्हेने फिरू शकतात, त्याचं महत्त्व काय हे संपूर्ण मागील व्हिडिओत सांगितले। चला आता जाऊ विजयपूरवरून आपलं पुढील कर्नाटकमधील हेरिटेज साईट बादामीकडे। बरोबर आपण बादामीला आलेलो आहे। आता 3 तासाची जर्नी राहिली। 2:30 वाजता आपण सुरुवात केली होती आणि हे काही असं बादामीचं रेल्वे स्टेशन आपण पाहतोय। बादामी रेल्वे स्टेशन पासून बादामीचं जे बस स्टँड आहे, बादामीचं जे सिटी सेंटर आहे ते जवळपास 5 किलोमीटरचं अंतराचं आहे। तर 20 रुपयाची शेअरिंग ऑटो करून तुम्ही बस स्टँडपर्यंत येऊ शकतात। रेल्वे स्टेशन पासून बस स्टँडवर 20 रुपयाच्या ऑटोमध्ये येऊन आपण येतो बस स्टँडवर। बस स्टँडचं मी तुम्हाला थोडक्यात आता माहिती देण्याचा प्रयत्न करतो का कशा रीतीने बस स्टँडवरून कोणत्या बसेस राहतात, याचं टाइम टेबल काय असतं, कोणती बस किती वाजता जाती। पण विशेष काय माहिती आहे का, आपण जेव्हा कर्नाटकमधल्या बस स्टँडवर येतो ना तेव्हा सर्व टाइम टेबल हे तुम्हाला कन्नड भाषेतूनच लिहिलेलं दिसेल।
बसवर जे लिहिलेलं असतं डेस्टिनेशन ते सुद्धा कन्नड भाषेतच लिहिलेलं दिसतं, तो एक प्रॉब्लेम राहतो. त्याच्यामुळं आपल्याला सतत विचारावं लागतं. फार कमी बसेस असे आहे का ज्याच्या खाली इंग्लिशमधून लिहिलेलं असतं. तर आपण आता एन्क्वायरी काउंटरवर जाऊ आणि तिथं विचारू का बाबा बादामीपासून पट्टडकल, ऐहोळे जे महत्त्वाचे ठिकाण आहे त्याच्या बस कशा आहे, त्याचं टाईम टेबल कसं आहे. हां, इथं बसचं टाईम टेबल लिहिलेलं आहे. हां, पण प्रॉब्लेम काय आहे पहा आता तुम्ही, हे जे टाईम टेबल लिहिलेले आहे हे संपूर्ण कन्नड लँग्वेजमधून लिहिलेले आहे. काय समजणार आहे आपल्याला. आता हेच त्याचा फोटो काढायचा आणि गुगलद्वारे आपण हे ट्रान्सलेट करू शकतो. आता याचा फोटो मी काढून तुम्हाला शेअर करतो. हां, इथं एक स्क्रीन लावलेली आहे, त्या स्क्रीनवर आपण बघू शकतो बादामीवरून कुठं कुठं बस राहतात. आता आपण चौकशी करू बादामीवरून हॉस्पेट, बादामीवरून गडग, बादामीवरून ऐहोळे, पट्टडकलच्या बसेस कशा राहतात. ये ऐहोळे पट्टडकल का बस कितने बजे रहता है सुबह? 7:15 to 8:45, 10:15, 1:45. ओके. एंड रिटर्न आने के लिए मिलता है. और ऐहोळे पट्टडकल एक ही रूट में है वो. ओके, ये हो गया वो. और गडक का बस कितने बजे रहता है गडक? कंटिन्यू डेली. ओके ओके, म्हणजे गडकची पण बस डेली चालू आहे आणि ऐहोळे पट्टडकलची पण बस इथून अवेलेबल राहते. त्याच्यामुळं जास्त महागाचा खर्चिक टूर न करता तुम्ही ह्या बस स्टेशनचा उपयोग करून तुम्ही जाऊ शकता. आपण आता स्क्रीनवर बघू. हे बघा इथं कसं आहे, बादामी बेंगलोर 7 वाजेची आहे, बादामी गडग आहे 7 वाजेची, बादामी गुडूर, बादामी हुबळी, बादामी केरूर, इटकल, बॅगलकोट, अनवल, गडग, रामदुर्ग. हां, ह्या स्क्रीनवरून आपण समजू शकतो. जे टाईम टेबल लिहिलेले आहे ते कन्नडमध्ये. बादामीमध्ये जर सकाळी लवकर आले तर त्याच दिवशी फिरायला सुरुवात करा. पण जर तुम्हाला येता येता वेळ झाला 5-6 वाजले तर त्या दिवशी मुक्काम केलेलाच योग्य राहील. कारण की 6 वाजेनंतर सर्व ठिकाणी हे बंद होतात. त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त फिरता येत नाही. म्हणून आपण मुक्काम केलेलाच योग्य. आणि इथं असं थांबण्यासाठी स्टँडच्या शेजारीच लॉजेस वगैरे तुम्ही घेऊ शकतात. तर अशा रीतीने बादामीच्या ह्या बसस्टँडची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी तुम्हाला माझा रूम दाखवतो आणि राहण्याची व्यवस्था कशी होईल ते दाखवतो. तर अशा रीतीने इथं आहे बसस्टँड बादामीचं. आणि बादामीच्याच बसस्टँडजवळ बरेच सारे लॉजेस, बरेच सारे हॉटेल्स आपल्याला बघायला भेटेल. तर मी जो रूम घेतला आहे ना तो इथं घेतलेला आहे आनंद डिलक्स लॉजमध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवतो रूम कसा आहे माझा. रूम सर्व्हिस सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत आणि गरम पाणी भेटेल सकाळी 6 ते 9 पर्यंत. जनरेटर बॅकअप 6:30 ते 6 वाजेपर्यंत. आता मी रूम दाखवतो तुम्हाला कसा पडलेला आहे. सिंगल रूम घेतलेला आहे मी आणि जनरल आहे. टॉयलेट आणि बाथरूम 115 नंबर आहे हा रूम नंबर माझा. आल्या आल्या सर्व कपड्यांचा अस्ताव्यस्त पसारा करून ठेवला मी इथं. हा रेल्वे स्टेशनचा रोड, ज्या रेल्वे स्टेशनच्या रोडने आपण आलो आणि बस स्टँड इकडंच आहे. तर अशा रीतीने हा रूम पडलेला आहे मला. आणि ह्या रूमचे मी पे करतो आहे एका दिवसासाठी 500 रुपये. जर तुम्ही फॅमिली घेऊन येत असाल, जर तुम्ही मित्र येत असाल, 4-5 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला कमीत कमी 1000 रुपयाचा रूम घ्यावा लागेल. आणि ते पण आत्ता सध्या ऑफ सीझन सुरू आहे. म्हणून जर तुम्ही सीझनमध्ये आलात तर तुम्हाला अजूनच महागडा रूम. सुप्रभात सर्व मित्रांना. कालचा स्टे होता आपला बादामीमधला आणि आज आपल्याला फिरायचं आहे संपूर्ण बादामीमधले गुफा मंदिर, बादामीमधून 22 किलोमीटर दूर असलेलं पट्टडकल, ऐहोळे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का आपण बादामीपर्यंत कसं येऊ शकतो, बादामीचं बसस्टँड आपण पाहण्याची प्रयत्न केला. त्याचप्रकारे स्टे आपण कसा घेऊ शकतो ते देखील आपण संपूर्ण पाहिलं. तर आता सर्वात आधी आपण आता सकाळी निघालेलो आहे. सकाळची वेळ झालेली 6:30ची. कारण की भरपूर ठिकाणं आपल्याला कव्हर करायची. पहिल्यांदा आपण चाललेलो आहे बादामीचा जो किल्ला आहे तो बघण्यासाठी. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो मी आता. आणि बादामीचं म्युझियमचे जे अंतर आहे ते बसस्टँडपासून 400-500 मीटर, अर्धा किलोमीटरवर अंतर आहे. त्याच्यामुळं ऑटो वगैरे करत बसू नका. शक्यतो पायीच या. सकाळी लवकर स्टार्ट करा म्हणजे जेणेकरून आपले संपूर्ण ठिकाणी चांगल्या रीतीने कव्हर होतील. आता सर्वात आधी चाललो आहे आपण म्युझियम बघण्यासाठी. शिवाजी चौकातून आता आपण नाश्ता करून इकडून मधून येतो ना तेव्हा एक लोकल मार्केट लागतं हम्पीचं. त्याच मार्केटमधून आपण ह्या चौकातून पुढे जातो आहे म्युझियमकडं.
महाराष्ट्रियन। आपको मराठी बोलना आता है? मराठी नहीं होता। नहीं? अच्छा हिंदी। अच्छा, बट ऐसे ऐसे जो कपड़े हैं ना, हाँ, कपड़े ऐसे ऐसे हमारे महाराष्ट्र में रहते हैं। महाराष्ट्र में जो किसान रहते, किसान। गुजरात। हाँ, हाँ। आमदा बोल। हाँ 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 हाँ, आमदा बोल गुजरात। गुजरात। ओके ओके ओके. म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रातच असा पेहराव नाही पाहत आपल्या कर्नाटक, कारण की महाराष्ट्राजवळ आहे आपण, त्याच्यामुळे हा पेहराव येत राहतो. आणि मग जसजसं आपण पुढे जाऊ तामिळनाडूकडं, आंध्रकडं, तामिळनाडूकडं, मग तेव्हा तो पेहराव कमी होतो. महाराष्ट्र, हाँ, हाँ. तमिलनाडु, हाँ हाँ हाँ. गुजरात में हाथ में। ओके ओके ओके. गुजरात अभी म्यूजियम के लिए यही रास्ता? हाँ, म्यूजियम। ओके ओके, म्यूजियम चलो मेन बस। थँक यू. हर हर महादेव. हाँ, ते काय आहे, आपण आहे ना ठिकाणं जेव्हा फिरायला येतो ना, तर फक्त ठिकाणं न पाहता तिथलं लोकल कल्चरसुद्धा आपण बघितलं पाहिजे. आता हे बघा, हे किती छान असे मंदिरं देखील इथं लागलेली आहे. आणि मस्त असं इथलं कल्चर बघत, इथल्या लोकांशी हे करत मग आपण ठिकाणं बघितले पाहिजे. टुरिस्ट कंपनी तर्फे जेव्हा आपण येतो ना, ते आपल्याला डायरेक्ट त्या स्पॉटवर नेतात. तो स्पॉट पाहून आपण पुन्हा हॉटेलला येतो, हॉटेलमधून पुन्हा आपण आपल्या घरी. मग आपण काय पाहतो, तिथलं कल्चर काय पाहिलं मग आपण. या म्युझियम के लिए इधर से ओके. म्युझियमकडं जात असताना असं वाटत नाही मला का आपण म्युझियमकडं चाललेले, वर्ल्ड हेरिटेज साईड आहे, पण गावातलं जे कल्चर आहे ते पाहत पाहतच आपण चाललेलो आहे. आणि पाहिजे तशी डेव्हलपमेंट मला दिसत नाही. बादामीमधली छोटंसं गाव आहे, नगरपालिकेचंच वाटतं इथलं. 6:30ला निघालो, 6:50 वाजले आणि आपण बरोबर म्युझियमच्या इथं आलो. म्युझियमची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आणि फ्रायडेला सुट्टी, शुक्रवारी सुट्टी. तर आता म्युझियम तर बंद आहे. मग आपण काय करायचं, म्युझियम जरी बंद असलं तरी आपण या बाजूने ह्या अगस्त्य तलाव आहे हा संपूर्ण, आणि ह्या अगस्त्य तलावाच्याच बाजूने आपण आता वर जाऊ सर्वात आधी आणि वर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. आणि आनंद ह्या गोष्टीचा होतोय का काहीच गर्दी नाही, मीच आहे फक्त. कारण की फार गर्दीमध्ये हे व्हिडिओ शूट करणं, फोटो काढणं जमत नाही, माहिती नीट देता येत नाही. तर सुरू करूया आपण आपल्या बादामीचा हा टूर आता. तर पुरातत्व संग्रहालय काही उघडं नव्हतं, त्याच्यामुळं आपण आता आधी गुफांकडे चाललेलो आहे. आणि सगळेच प्राणी जाता लागताना इथं मला वाटलं फक्त माकडं आहे, परंतु माकडच नाही, कुत्रे, शेळ्या, डुक्कर सगळे. आणि हे बघा, ही समोर गुफामधली एंट्री ही पहिली. आणि पूर्ण आपण बादामीमधल्या गावागावातून फिरून इथपर्यंत पोहोचलेलो आहे आता. ॲक्च्युली फार गोल राऊंड मारून आलो मी. तुम्ही जर ऑटो करून आले तर डायरेक्ट गुफामध्ये याल, तुम्ही गुफाच्या प्रवेशद्वाराजवळ याल. हे गुफेचं प्रवेशद्वार इथं, आणि इथूनच हे गुफांचे मंदिरं सुरू होतात. तर आपण आता सुरू करूया इथून गुफाचं आपलं बादामी गुफा पाहायचं. गुफा क्रमांक 1. खाली जे पाहत आहे तुम्ही समोर ते तिकीट काउंटर. तिथून ऑनलाईन जर तिकीट घेतलं तर 20 रुपये, ऑफलाईन जर घेतलं तर 25 रुपये. आणि तिकीट घेऊन आपण येतो ते पहिली गुफा पाहण्यासाठी. पहिल्या गुफेतलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही 18 भुजांवाली भगवान महादेवाची, नटराजाची मूर्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 हात इकडून, 9 हात इकडून. आणि अशा 18 महादेवाच्या विविध प्रकारच्या मुद्रा आपल्याला भारतात दुसरं कुठेही पाहायला भेटत नाही. ते फक्त पाहायला भेटतं कर्नाटकमधल्या हम्पीमधल्या 1 नंबरची गुफा, जी महादेवांना, शिवला समर्पित अशी गुफा आहे. नटराजाची मूर्ती पाहून जेव्हा आपण मध्ये येतो तेव्हा इथं महादेवाचा संपूर्ण परिवार आपल्याला दिसतो. नंदी, महादेव, माता पार्वती आणि छान अशी शिल्प प्रत्येक याच्यावर इथं कोरण्यात आलेली आहे. इथं भगवान विष्णूंची ही प्रतिमा पहा, किती छान आणि सुरेख अशा प्रतिमा इथं कोरलेल्या आहे. ह्या साईडला देखील
1 नंबरची लेणी पाहून आपण नंतर पुढे येतो गुफा क्रमांक 2 मध्ये आणि प्रत्येक गुफेची माहिती ही त्या गुफेबाहेर लिहिली गेलेली. भगवान महादेवाला समर्पित पहिली गुफा आपण पाहिली आणि दुसरी गुफा आपण पाहतोय ती भगवान विष्णूंना समर्पित. आपण ज्या खाली गुफा पाहिल्या ना 1 आणि 2 त्या 5व्या ते 6व्या शतकात बांधल्या गेलेल्या आहे. परंतु नंतर आपण जसं वर ही तिसरी गुफा पाहण्यासाठी जातो ना तेव्हा ही त्यानंतर म्हणून या प्रॉपर अशा त्याला स्टेप्स एकदम करण्यात आलेले आहे. वरती आल्यावर काही असं दृश्य आपल्याला दिसतं. सूर्यनारायणचं देखील छान असं दर्शन होते आणि आपण पाहू आता ही गुफा नंबर 3. ही 1 आणि 2 यापेक्षा 3 नंबरची गुफा थोडी मोठी वाटते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगितीर्थानगम्यं वन्दे विष्णुभवैहरं सर्वलोकैकनाथं. ओम विष्णवे प्रभु विष्णवे नमः. खरोखर यार विचार पडतोय. हे बघा हा पहाड जसा हा समोर डोंगर दिसतोय तसा हा एक डोंगर हा पहाड हा संपूर्ण एक संघ आणि हा पहा तुम्ही एकदम रेखीव असा कोरलेला दिसतोय. हे बघा इथून असा संपूर्ण एक आयताकृती कोरलेला आहे आणि नंतर मध्ये जे शिल्प बनवलेले ते वेगळे वेगळे. कशी कला असेल आणि कसं बनवलं असेल एकदम अमेझिंग. हे संपूर्ण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरोखर हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल आपल्या भारतामधलं या बादामीच्या लेण्या. त्याच्यामुळेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील याला घोषित केलेले आहे. 3 नंबरची गुफा पाहून जेव्हा वर येतो तेव्हा संपूर्ण अगस्त्य तलावाचं असं छान असं दृश्य दिसतं. ऋषी अगस्त्य यांच्या नावानेच या तलावाचं नाव पडलेले. आपण तिथं होतो ते पुरातत्व विभागाचं संग्रहालय आणि आपण येतो ते आता गुफा नंबर 4 बघायला. गुफा नंबर 4 ही सर्वात छोटी अशी गुफा जैन तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांना समर्पित आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहू आता मधल्या मूर्त्या. हे बघा हे भगवान पार्श्वनाथ यांचं शिल्प आपल्याला दिसतंय इथं. सुंदर असं कलाकृती ही. अशा रीतीने जेव्हा आपण 4 नंबरच्या गुफेत येतो तेव्हा इथं मात्र गुफांचा एंड होतोय. मला असं वाटलं होतं का इथूनच तो एक ट्रेक राहतो बादामीचा तो होईल, परंतु बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. तर 4 नंबरच्या गुफामध्ये एंड होऊन आपल्याला पुन्हा आता इथून जसं आलो तसं खाली जावं लागेल. खाली उतरून आपल्याला परत पुरातत्व संग्रहालयाच्या कार्यालयात ते ऑफिस आहे तिथं जावं लागेल संग्रहालय पाहण्यासाठी. संग्रहालय आपण दुपार झाल्यावर पाहू. आपण तिथून त्या मार्गाने खाली जे भूतनाथ मंदिर आहे आणि इतर 4 मंदिरांचा समूह आहे तो पाहू आणि नंतर वरती एक छोटा ट्रेक येतो बघा. तो जो रोड आहे तो एक छोटा ट्रेक आहे ज्याच्यामध्ये अप्पर शिवालय लोअर शिवालय हे आपण बघू शकू. तर जाऊ आपण डायरेक्ट आता तिकडंच.
थोडा वेळ आधी आपण होतो ते माझ्या मागं पाहत असलेलं तुम्ही बादामी लेणींमध्ये. त्याच्यानंतर आपण आलो आहे आता पुरातत्व संग्रहालयाच्या मार्गाने अगस्त्य तलावामध्ये. अगस्त्य तलावातून पाणी घेऊन सूर्याला थोडा अर्घ्य दिला आणि मग आता आपण इथून चाललो आहे पुढं ते बादामीचा जो किल्ला आहे, जो ट्रेक करावा लागतो तिकडं, आणि छान असं अगस्त्य तलावाचं दृश्य पाहायला मिळतं. बादामीच्या ज्या लेण्या आहे तिथं स्वच्छता मेंटेन केलेली आहे, परंतु बादामीच्या किल्ल्याकडे जाताना मी फार विचित्र दृश्य इथं पाहतोय का लोक आहे ना सकाळचे डबे घेऊन इथे येतात ते, आणि ही वर्ल्ड हेरिटेज साईड मेंटेन कर्नाटक सरकारने इथं ठेवायला पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून विदेशी पर्यटक येतील आणि आर्थिक उलाढाल इथं वाढेल. परंतु असं काहीच इथं दिसून येत नाही आहे. फारच दयनीय अवस्था आहे जेव्हा आपण ट्रेकला सुरुवात करतो तिथली. पर्यटनातून जी आर्थिक उलाढाल होती ना ती दुसरी कोणत्या गोष्टीने होईल असं मला वाटत नाही. कारण की काल मी बादामीत आलो, हॉटेलमध्ये स्टे केला, हॉटेल व्यवसायाला चालना, सकाळी निघालो तेव्हा चहा आणि नाश्ता केला, तेव्हा तिथल्या स्टॉलवाल्यांच्या व्यवसायाला चालना, अशी प्रत्येक गोष्टीची चालना ही आपल्या पर्यटनातून वाढत असते. त्याच्यामुळं पर्यटनाला जास्तीत जास्त वाव कसा मिळेल हे आपण पाहायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. ॲक्च्युली आपण चुकीचा ट्रेक करून पोचलेलो आहे तरी काही हरकत नाही. इथं हनुमंताचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. हे बघा, दगडात कोरलेलं मारुतीरायाचं शिल्प आपण पाहतोय. तुम्ही जर आले तर विचारून या, जेणेकरून पहिल्याच ठेस मागचा शहाणा. त्याच्यामुळेच मला वाटलं का काय एवढी अस्वच्छता आहे, कारण की इकडं पर्यटक शक्यतो कोणी येत नाही. मी चुकून आलो आणि कुणीच नाही इथं पर्यटक. आणि हे बघा, 2 डोंगरांमध्ये कोरलेलं हे हनुमानाचं शिल्प आपण पाहिलं. तर जाऊया आपण इथून आता पुन्हा खाली. तर चुकून आपण दुसऱ्या ट्रेकला चाललो होतो, परंतु आता पुन्हा खाली येऊन भूतनाथ मंदिराकडे चाललेलो आहे. अगस्त्य तलावाच्या किनाऱ्याने भूतनाथ मंदिराकडे जाताना हे संपूर्ण जे दृश्य दिसतं ना ते एकदम अप्रतिम, आणि निसर्गाला एक मोह पाडावे आपल्याला ह्या निसर्गाविषयी, तसं हे संपूर्ण चित्र इथं दिसतंय. तर बादामीचं आपलं हे भूतनाथ मंदिर पाहून इथं वर अजून एक पहाडावर एक छोटंसं मंदिर आहे, ते देखील आपण पाहायला जाऊ आता इथून वरती. आणि हे बघा ना, याच्यात पण शिल्प पहा किती बारीक कोरून नक्षीकाम करून ठेवलेले आहे. खूप छान आणि सुंदर असं शिवलिंगाचं देखील इथं आपल्याला प्रतिमा दिसते. आता आपण आलो ह्या रस्त्याने भूतनाथ मंदिराच्या मागचा एरिया आपण पाहत आहोत. हा ॲक्च्युली आहे ना, इथून आहे ना एक ट्रेक व्हायचा राजांचा. तो ट्रेक असा राहायचा का भूतनाथ मंदिरापासून मागून सुरुवात होऊन हा जो मार्ग आहे ना, हा ऐहोळे पट्टडक्कन असा जायचा. इथून हा एकंदरीत 5 किलोमीटरचा ट्रेक आहे, परंतु आता होतो नाही होत होतो. तर ॲक्च्युली इथं मध्ये देखील गुफा आहे, परंतु हा बंद करण्यात आलेला रस्ता आहे, लॉक लावलेले इथं. आणि हे बघा, एकदम अशा अवघड ठिकाणी हे संपूर्ण हे मंदिर आहे शेवटचं.
तर आता भूतनाथ मंदिरापासून शेवटचा पॉईंट येतो तो हा. इथं एक आपण आत्ता पाहिलं ते शेषनागावर झोपलेले भगवान विष्णू, त्याच्याच पुढं हा. आणि इथून पुढं मात्र रस्ता बंद आहे. परंतु जो पुरातन काळचा जो राजमार्ग होता ना, तो राजमार्ग हाच होता. इथूनच जो रस्ता जायचा तो ऐहोळे पट्टडक्कलपर्यंत असा तो राजमार्ग होता. हा ट्रेक होता, परंतु मात्र आता हा बंद करण्यात आलेला आहे इथं. तर आपण आता इथून जाऊ ते संग्रहालयाकडे. 5 रुपयाचं तिकीट काढले आपण, हे एंट्री तिकीट आर्किओलॉजिकल सर्वे म्युझियमचं. चालले मध्ये. आता इथं व्हिडिओ अलाउड नाही, तर व्हिडिओ मी बंद करतो. ओके. खूप छान असं म्युझियम आहे मित्रांनो. जर तुम्ही बादामीमध्ये आलात, भूतनाथ मंदिराच्या जवळ म्युझियम आहे. तिथून 5 रुपयाचं तिकीट घ्या आणि तिकीट घेऊन तुम्ही म्युझियम बघू शकतात. आता आपण आहे ना म्युझियमच्या समोरून, हे बघा हा जो रस्ता जातो ना तो वरती जातो, ट्रेक करता जातो. आपण ॲक्च्युली मागाशी चुकलो होतो. आपण याच्या मागं अजून एक साईट आहे, तर तिथून न जाता तुम्ही ह्या म्युझियममधून जेव्हा म्युझियम पाहून होईल तेव्हा मग ह्या ट्रेकला वरती सुरुवात करा. आता वरती काय आहे, तर वरती एक अप्पर शिवालय आणि लोअर शिवालय, 2 मंदिरं आहे. ते दोन्ही मंदिरं आपल्याला पाहायची आहे आणि वरतून दिसणारा बदामीचा व्ह्यू देखील आपल्याला पाहायचा आहे. तर फोर्ट अँड टेम्पल्सचा रोड इथून जाईल. आता जाऊ वरती. पुढे आल्यावर 2 डोंगरांच्या मधून जाणारा हा सुंदर असा रस्ता आपण पाहतोय. या सुंदर कलाकृती, हे सुंदर डोंगर, हे सुंदर शिल्प, हे सर्व जर परदेशात असतं ना मित्रांनो, तर आपण त्याचं फार कौतुक केलं असतं का, परदेशात असं, परदेशात तसं. परंतु जेव्हा आपल्या भारतात आपण अशा वास्तू, असे हेरिटेज साईट्स पाहतो ना, त्याची कदर आपल्याला नसती. आता हे सुंदर असं शिल्प, डोंगरातून जाणारा मार्ग, परंतु इथं देखील ह्या प्लॅस्टिकची बॉटल कोणीतरी टाकलेली आहे. तर हे असं न करता मी तर सांगाल सर्वांना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का ज्या ज्या आपण पर्यटन स्थळाला भेट देतो, जे हेरिटेज साईट आहे, ज्या महान कलाकृती आपण ह्या निर्माण केलेल्या आहे, तिथं अजिबात कचरा न करता, जिथं डस्टबिन आहे, कूडादान जिथं आहे, तिथंच आपण आपला कचरा, वेस्टेज, इव्हन एक छोटंसं शेंगदाण्याची पुडी घेतली त्याचं प्लॅस्टिकसुद्धा मी माझ्या बॅगेतच ठेवतो, जेणेकरून कचरा न करण्याची सुरुवात ही आपण आपल्यापासून केली पाहिजे. तर थोडं पुढं आल्यानंतर हे बघा, आता इथून पुन्हा या 2 डोंगरांच्या मधून ही वाट जाते आणि सुंदर असा प्रवेशद्वारावर 2 शिल्प देखील आपल्याला कोरलेले दिसत आहे. इथून हे 2 मार्ग जातात, एक उजव्या हाताला, एक डाव्या हाताला. तर उजव्या हाताला जो मार्ग जातो तो अप्पर शिवालयाकडं. तर आपण आधी अप्पर शिवालयाकडे जाऊ. हे जे प्लॅस्टिकची बॉटल होती ती आपण टाकून देऊ आणि जाऊ आधी अप्पर शिवालय आणि मग लोअर शिवालयाकडे. छान आणि सुंदर असा मार्ग. मी तर म्हणतो, मी जर बादामीमध्ये राहिलेलो असतो ना, तर खरंच रोज हा ट्रेक केला असता, या निसर्गाचा आनंद घेतला असता पुरेपूर एकदम. आता हा एकदम एंडचा पार्टमध्ये आलो आहे आपण ह्याच्या ट्रेकच्या. आणि इथून मात्र एकदम छोटासा रस्ता झालेला आहे या 2 डोंगरांमधून जाणारा. हे बघा, हा तर फायनली एकदम टॉपचा भाग बादामीमधला म्हणजे हे अप्पर शिवालय. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि एकदम जोराचा वारा इथं वाहतोय. आता समोर आपण होतो थोडा वेळ आधी बादामीच्या गुफांमध्ये. आता वरतून दिसणारं दृश्य मी तुम्हाला दाखवतो. अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर आणि संपूर्ण बादामी शहर कसं दिसतं. आता इथून आपण चाललोय ते लोअर शिवालयाकडं. हे बघा, हे
सेम ज्याप्रमाणे वरती मंदिर पाहिलं आपण त्याचप्रमाणे इथं हे मंदिर आहे. वरती मंदिराजवळ असा बोर्ड लिहिलेला काही दिसला नाही मला, परंतु इथं माहितीचा बोर्ड इथं लिहिलेला आहे निम्न शिवालय म्हणजेच लोअर शिवालय, आणि हिंदीतून आणि कन्नड आणि इंग्लिशमधून माहिती इथं देण्यात आलेली आहे. बादामीचा व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे बादामीच्या या भाग 1 मध्ये आपण बादामीच्या गुफा 1, 2, 3, 4 बघून आलो ते अगस्त्य तलावाकडे. अगस्त्य तलाव पाहून आपण बादामीचं संग्रहालय पाहिलं, भूतनाथ मंदिर, भूतनाथ मंदिरांचा समूह पाहिला, संग्रहालयापासूनच होणारा ट्रेक अप्पर शिवालय, लोअर शिवालय पाहिलं. आता बादामीमधूनच आपल्याला पुढं जायचं आहे ते पट्टडक्कल आणि ऐहोळेची टूर करण्यासाठी. तर बादामी भाग 1चा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. काही प्रश्न उपस्थित होत असेल तर कमेंट करून नक्की विचारा, आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. भाग 2 मध्ये आपण बघाल बादामीपासून पट्टडक्कल ऐहोळेकडे कशा रीतीने जाता येईल आणि ऐहोळे व पट्टडक्कल मधील वर्ल्ड हेरिटेज मंदिर. 6:30 वाजता आपण हॉटेलमधून निघालो आणि संपूर्ण साईट सीन करून आपण आता पोहोचलोय बादामी बस स्टेशनवर. आता इथून आपल्याला पकडायची आहे पट्टडक्कल नाही तर ऐहोळेची, जी कोणती बस अवेलेबल असेल ती बस आपण पकडू आणि त्या बसने आपण जाऊ पट्टडक्कलला नाही तर ऐहोळेला.